बायका देवा संपला काय तो टप्पा मामा मध्ये या विषय पहिला टप्पा पास होईल लेट हो झाली ना म्हणे धुई ना जांदना क्या बाबा बाबा कौन रे बाबा नमस्कार मंडळी, मी स्वागत करतो तुमच्या नवीन आता व्हिडिओमध्ये. आज गुरुवार सकाळचे 5 वाजले. उठलं मी ब्रश करतोय. लगेच अंधारच आहे, अजून थंड पण आहे. मला इथून कन्नडच्या खाली एक मारून बाबू म्हणून दर्जा इकडे वाढ आहे. तो लवकर मी ब्रश करतो आणि आंघोळ वगैरे करून रेडी झालो. आता घेऊया चहा. तुम्ही सकाळीच आई उठली आणि चहा ठेवला. पूजा करून घेतो. चहा वगैरे पिऊन झाली. महादेवाची पूजा करून अगरबत्ती लावून लगेच किलोमीटर बोम पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी. ओम पिनकेश्वराय नमः. हर हर महादेव. ओम शिव शंभो. देवाची पूजा वगैरे करून अगरबत्ती वगैरे लावून झालं. आताच किलोमीटर आहे 49,239. 49,239 लिवलं मी. हे बघा रात्रीचं भाडं मारेल लिवलं मी. चला तर आता निघूया. शेखमारू बाबा कन्नड आहे. इथून कन्नडच्या खाली येते 10 किलोमीटर. किती किलोमीटर बसतं किती भाडं बनतं बघत राहा. मी चाललो पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी. पॅसेंजरांना बसवलं मी. चाललो आता शेख मारू. आता मधल्या मार्गी चाललोय. जेऊर औरळा असं जायचंय. कन्नड पानपोई फाटा आणि बैरगाव त्याच्या खाली शेख मारू बाबा. तर निघलो आता. कच्चा रस्ता आहे. कच्चा रस्ता झाल्यानंतर जाऊ आता हायवेला. गावातलेच मित्र होता. त्याची दाजी बहीण आणि भाचा आहे. कन्नडीतून 22 किलोमीटर. त्याच्या भाच्याचा वाढदिवस आज. वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवला आहे त्यांनी त्यांच्या घरी. तर चाललो त्यांना घेऊन शेखमारू बाबा इथे दर्शन करण्यासाठी. तर जाऊया आता. सकाळची वेळ झालेली मस्त. थोडं लेटच निघलो मी. लय सकाळी लवकर उठलो होतो. पहाटे 6 वाजता बोललो होतं मला. 7 वाजता निघलो. तर जाऊया दर्शन करण्यासाठी. पानपई फाटा सोडून दिला. बहिरगाव पण सोडलं. बघा इथं आज अशी उर्दू शाळा आहे. याच्या पुढे एक फाटा आहे. तिथून डावीकडे शेखमारू बाबाचंच ठाण्यावर डोंगरामध्ये आहे ते. बघत राहा व्हिडिओमध्ये. ते बघा ते समोरच्या डोंगरामध्ये आहे शेखमारू बाबाचं दर्गा. शाळेत इथून मुलं बी चालले समोरून बघू शकता तुम्ही. ही शाळा दाखवली पाठीमागे तिथं. फायनली आम्ही पोहोचलो. इथून सुरुवात होती चढायला. तेव्हा त्या तिथं गाडी लावून दिली मी. थोडी सावली होती. तर फायनली पॅसेंजर बी आले. प्रसाद घेण्यासाठी गेले होते ते. प्रसाद वगैरे घेऊन आले ते. आता चढूया डोंगर. तर बघ तिथं माझी गाडी लावलेली. असं आहे आता डोंगर चढायला सुरुवात. हा बघा शॉर्टकट मारतोय. पायऱ्या कुठपर्यंत आहे. पायऱ्या संपल्या. थोड्याशा जागेत पायऱ्या होत्या मित्रांनो. जर तुम्ही डोंगरावर चढाई करत असाल ना मित्रांनो, पाण्याची बाटली सोबत अवश्य राहू द्या. कारण लगेच तहान लागते. हे बघा सकाळचा व्ह्यू. पॅसेंजर चढून थकले. हा रस्ता नाही असा डोंगराने मोठमोठ्या दगडातून जायचं राहतं. बघा समोर तळ. खूप दम लागतो मित्रांनो. चढणं सोपं नाही. पर्यंत कसं खायलो.
हा बघा, हा आहे मित्र ना, मित्राचा भाचा, याचा वाढदिवस आहे. इकडे बघ, टप्पा पास होईल 15-16 वर्ष पूर्ण झाडं पण सुकली. फेब्रुवारीचा महिना चालू आहे. चढायचो पहिले पायी चढलेलो पावसाळ्यामध्ये मस्त व्ह्यू असेल इथं. पावसाळ्यामध्ये जर भाडं भेटलं तर अवश्य येईल मी दर्शनाला. बघा इकडं थोड्याशा पायऱ्या लागले, लोक चढत आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे, सगळं एकदम भारी वाटतंय पण चढायला बी. गावातून 7ला निघलो होतो, 7:45 इथं पोहोचलो. दम्मानी आलो कारण काही ठिकाणी रस्ता खराब होता. इथून थोड्याशा पायऱ्या. इथं असा छोटासा टाका आहे, पाण्याची टाकी डोंगरामध्ये खोरलेली. आणि अजून पलीकडे एक आहे, पण त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, सुकलेला आहे तो. या साईडने दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इकडे गुफा आणि मी आता वरती पोहोचलो अंतिम टप्प्यात. तिथं आहे मंदिर, ते बघा दर्गा. मी तुम्हाला किती खाली कसं आहे, खूप डेंजर आहे. बघितलं का चक्कर आल्याने होता. पॅसेंजर बी चढताय हळूहळू हळूहळू. इथून तर बघा, इथून तर खूप डेंजर आहे. असं जास्त काढायला गेलं की नजर विंगते. बघा माकड बघा कसं बसलाय तिथं फांदीवर. खूप सारे वानर आहेत तिथं. तो बसलाय. पूर्ण डोंगर आहे इथं, पूर्ण डोंगर आजूबाजूने. सकाळी एकदम मस्त वाटलं, पण चढायला जास्त हे नाही झालं. बघा इकडं अजून किती माकडं आहे बघा. आजी त्यांना हुसकावत आहे. पळताय बघा इकडे 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 इकडे. यांच्यापासून पिशव्या, प्रसादाच्या पुड्या, नारळाच्या पिशव्या जपून ठेवावं लागतं, नाही तर हिसकवून घेतात ते. माकडांवर लक्ष करावं लागतं जास्त. बघा कसा बसलाय तिथं जाऊन झाडाच्या आडोशाला. दर्शन करायला सुरुवात झाली. ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या हाताने चाल बिल चढवतो. पॅसेंजर आणले ते 7 जण होते, एक छोटा मुलगा. त्यांचं दर्शन चालू आहे. अजून लोक पण येत आहेत खूप सारी दर्शन करता. आज गुरुवार आहे ना, तर गुरुवार निमित्त भरपूर लोक येतात इथं दर्शनाला. माकडं बघा किती आली, इकडून इकडं इकडून इकडं. बघा न्यास देत आहे त्यांना प्रसाद, लोक देतात त्यांना प्रसाद. त्याच्यानंतर नारळ. तो एक बघा, एक माकडाने एका माणसाची पिशवीच हिसकावून आणली प्रसादाची. बसून खातोय मस्त तो. मला दाखवतो मी. येऊ 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 येऊ. त्याच्या पलीकडच्या हातामध्ये पिशवी बघा प्रसादाची. चालला मोबाईल, नारळाची पिशवी, प्रसादाची पिशवी जपावं लागते यांच्यापासून. फायनली दर्शन वगैरे करून झालं सगळ्यांचं. किती आली वाहने सगळ्यांचे दर्शन झाले. आता आम्ही निघलो हळूहळू खाली. गावात बी कार्यक्रम आहे, पाहुणे रावळे येतील कार्यक्रमासाठी. सगळेजण उतरताय आता हळूहळू हळूहळू. अजून सारी लोक आली बघा दर्शन करण्यासाठी. आम्ही सकाळी थोडं लवकर आलो, त्याच्यामुळे एवढी लोक नव्हती, थोडेच होते. आम्ही दर्शन करत होतो. आता बघा किती लोक येत आहे. कार्यक्रम असतात इथं. बघा इथं थोड्याशा पायऱ्या आहे आणि वर आला होता. चाललो मी खाली हळू हळू हळू. रस्ता असाच आहे दगडांचा. फायनली दर्शन वगैरे करून पॅसेंजर बसले. आता निघलो घराकडे. इथं दुकानं आहे भरपूर.
हॉटेल पण आहे इथं. आलो आता हायवेला मोठ्या. पॅसेंजर ऐकत आहे गाणी. जाऊया आता डायरेक्ट घरी. पॅसेंजर थोडं अर्जंट आहे. फायनली पोचलो त्यांच्या घरी. तरत आहे पॅसेंजर. हे बघा इथं आहे कार्यक्रम. मांडव वगैरे टाकलाय. इथं चालू आहे स्वयंपाक. आता आम्ही घरी जातो मित्रांनो. नंतर येतो जेवण करतो. त्या गाडीचं किलोमीटर झालं 49,347. जाताना होती 49,239. 108 किलोमीटर होते. 110 झालं मी. जाते गावाची तारीख शेखमार बाबा भाडं 2,000 कंपनी. तर भाडं नाही दिलं त्यांनी मी मला. आत्ताच घरी आलो जस्टमध्ये मी. भाडं संध्याकाळी देणार ते. त्यांच्या मग कार्यक्रमाची गडबड चालू होती. जेवायला जाणार आहे मी. जेवायला गेल्यानंतर संध्याकाळीच गेलो भाडं मी. संध्याकाळी बोलले संध्याकाळी. आता थोडासा आराम करतो मी. सकाळपासून उठलेलो आहे.